Hi friends, you are tuned with an educational YouTube channel, the channel you can believe in for learning. So, don't leave the page without subscribing the channel. Today, we are about to learn a beautiful lesson of 8th standard, that is Revti's musical plants. प्रस्तुत पाठ खूप सुंदर आहे आणि अतिशय सोप्या भाषेत सुद्धा समजावून सांगितलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. रेवती वॉज अ स्टुडंट ऑफ म्युझिक. रेवती नावाची एक मुलगी होती आणि ती म्युझिकची विद्यार्थिनी होती. शी वॉज हॅपी प्लेइंग ऑन हर व्हायोलिन वेन एव्हर शी वॉज फ्री. आणि तिला आनंद वाटायचा की जेव्हा जेव्हा ती मोकळी असायची, जेव्हा जेव्हा ती फ्री असायची त्यावेळेस ती व्हायोलिन वाजवायची आणि व्हायोलिन वाजवण्यात तिला खूप आनंद वाटायचा. देअर वॉज अ स्मॉल ओपन कोर्ट ॲट इन फ्रंट ऑफ अ हाऊस. आणि एक छोटंसं अंगण होतं तिच्या घराच्या समोर. आणि ते कोर्टॅट म्हणजेच अंगण उघडं होतं, मोकळं होतं, विथ अ स्मॉल सिमेंट बेंच. आणि त्याच्यामध्ये एक सिमेंटचा बाग होता. शी वुड सीट ऑन द बेंच अँड प्रॅक्टिस ऑन हर व्हायोलिन. ती काय करायची, त्या बाकावर बसायची आणि त्या बाकावर बसून व्हायोलिन वाजवण्याचा सराव करायची, प्रॅक्टिस करायची. देअर वेअर अ फ्यू पॉटेड प्लांट्स इन द कोर्ट ॲट. आणि त्या अंगणामध्ये काही कुंड्यांमध्ये लावलेली रोपटीसुद्धा होती. व्हाईल प्लेईंग ऑन दी व्हायोलिन वन डे. आणि एक दिवस असंच व्हायोलिन वाजवत असताना, व्हायोलिनचा सराव करत असताना, शी नोटेड अ पॉट ऑफ बाल्सम प्लांट्स नियर दी ओल. एक दिवस व्हायोलिनचा सराव करत असताना रेवतीला एक पॉट दिसला आणि त्या पॉटमध्ये बॅल्सम प्लांट लावलेला होता. बॅल्सम हे प्लांट आहे युजली विथ पिंक और व्हाईट फ्लावर्स ग्रोन इन गार्डनमध्ये हे वाढवलं जाते आणि ज्याला पिंक आणि व्हाईट असे फ्लावर्स येतात. तर हे तिनं बघितलं. द प्लांट्स वेअर नॉट लुकिंग नॉर्मल. आता हे जे प्लांट्स होते, झाडं होते, हे काही नॉर्मल नाही दिसायचे. म्हणजे जशी त्यांची वाढ व्हायला पाहिजे होती तसे त्यांची वाढ झालेली नव्हती, त्यांची वाढ खुंटलेली होती. दे हॅड पेल ग्रीन लीव्ज अँड देअर ग्रोथ वॉज ट्यून्ड. आणि त्यांचे जे पानं होते ते पानं निस्तेज होते, हिरवे होते. आणि त्यांची जी वाढ होती ती वाढ पण खुंटलेली होती. शी रिमेंबर्ड शी हॅड लर्न्ड इन द लोअर क्लासेस दॅट प्लांट्स नीड लाईट फॉर नॉर्मल ग्रोथ. आता या झाडांची जी वाढ होती ही नॉर्मल नव्हती झालेली, सामान्य झाडांसारखी नव्हती झालेली, परंतु हिनं अगोदरच्या वर्गांमध्ये शिकलेलं होतं. हिला माहिती होतं की झाडांची वाढ नॉर्मल होण्यासाठी यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं आवश्यक आहे. आपणही अगोदरच्या वर्गांमध्ये शिकलेलो आहोत की झाडांची व्यवस्थित नीट वाढ होण्यासाठी त्यांना मोकळा सूर्यप्रकाश आणि मुबलक सूर्यप्रकाश असणं आवश्यक आहे. शी शिफ्टेड द पॉट टू द सेंटर ऑफ द कोर्टयार्ड वेअर देअर वॉज ॲम्पल सनलाईट. आणि तिनं काय केलं, तिथून ते रोपटं किंवा तो जो पॉट होता तो पॉट उचलला आणि नेऊन ठेवला कोर्टयार्डमध्ये एका मोकळ्या जागेत, म्हणजेच त्याच्या मध्यभागी की ज्या ठिकाणी पुरेसा सनलाईट असणार आहे. ॲम्पल म्हणजे ॲडिक्वेट किंवा पुरेसा. व्हाईल शिफ्टिंग द पॉट अँड आयडिया स्ट्रक रेवती. आणि ज्यावेळेस ती पॉट शिफ्ट करत होती, उचलून त्या ठिकाणी ठेवत होती, त्यावेळेस तिच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, एक आयडिया आली. वाय नॉट पार्टिसिपेट इन द बेस्ट प्लांट कॉन्टेस्ट विच वॉज टू बी हेल्ड इन हर कॉलनी अ फ्यू वीक्स लेटर. आता तिच्या डोक्यामध्ये कल्पना आली की का नाही मग आपण हे रोपटं, आता आपल्या कॉलनीमध्ये जे कॉम्पिटिशन होणार आहे त्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेण्यासाठी आपण या रोपट्यालाच का नेऊ नये, की जी कॉम्पिटिशन आहे काही आठवडेच समोर आहे, काही आठवड्यांनी ती कॉम्पिटिशन होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण आपलं हे रोपटं एक कॉम्पिटिटर म्हणून त्या ठिकाणी सादर करूया. दस मेकिंग अप हर माइंड शी वॉटर्ड द प्लांट्स अँड सॅट डाऊन ऑन द बेंच अँड स्टार्टिंग प्लेइंग हर व्हायोलिन. आणि तिनं ठरवलं की आपण या रोपट्याला कॉम्पिटिशनमध्ये नेऊया, की ज्या ठिकाणी बेस्ट प्लांट कोणाचं, ज्यांचं सगळ्यात चांगलं प्लांट असेल त्याला बक्षीस मिळणार आहे. तर त्यासाठी आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊया. आणि तिनं तिचा माइंड अशा प्रकारे फिक्स केला. म्हणून तिनं त्या झाडाला पाणी टाकलं, त्याला पाणी दिलं आणि आपलं नेहमीप्रमाणे ती व्हायोलिन वाजवत त्या ठिकाणी बसली. शी वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ द रागा मोहनम. आणि एक राग आहे संगीतामधला मोहनम, तर तो राग तिला खूप आवडायचा. नेहमी ती त्याचा सराव करायची. शी प्लेड द रागा फॉर सम टाईम अँड देन वेंट इन फॉर हर स्टडीज. काही वेळासाठी तिनं तो आवडता तिचा जो राग होता तो वाजवला आणि मग नंतर घरामध्ये गेली अभ्यास करण्यासाठी. एव्हरी डे रेवती वूड सीट ऑन द बेंच अँड वॉच हर पॉटेड प्लांट.
आता ती त्याला रोज पाणी टाकायची, म्हणून साहजिकच हे झाड वाढत आहे की नाही यासाठी रेवती ज्या ज्या वेळेस त्या बेंचवर बसायची त्या वेळेस त्या प्लांट्सकडे, त्या रोपट्यांकडे बघायची ती. They were growing well and looking healthier than other plants in the far end of the courtyard. रेवतीने अंगणाच्या मध्यभागी जे प्लांट्स ठेवलेले होते आणि ज्याला ती दररोज पाणी देत होती ते आता पहिल्यापेक्षा हेल्दियर दिसू लागले. पहिल्यापेक्षा त्यांची वाढसुद्धा चांगली आता झालेली होती. कशाच्या तुलनेत, तर जे अंगणामध्येच दूरवर ठेवलेले झाडं होते त्यांच्या तुलनेत या झाडांची वाढ आता चांगल्या प्रकारे होऊ लागली होती. वन डे ॲज शी वॉज प्लेइंग, आणि एक दिवस जशी ती नेहमीप्रमाणे तिचं जे व्हायोलिन होतं ती वाजवत होती, शी नोटिस्ड अ मुवमेंट इन हर पॉटेड प्लांट, आणि तिनं बघितलं की अरे या प्लांट्समध्ये तर काही ना काही हालचाल होत आहे, काही ना काही हालचाल तिच्या लक्षात आली. दे वेर स्लोली मुव्हिंग देअर स्टीम्स, आणि हळुवारपणे ते त्यांचे स्टीम्स, त्यांचे खोडं झुकवत होते, हलवत होते. आणि कुठे? बेंडिंग स्लाइटली टुवर्ड्स हर, आणि रेवतीकडे हळुवारपणे ते त्यांचे स्टीम्स झुकवत होते, मूव्ह करत होते. शी वंडर्ड वाय दे वेर मुव्हिंग ॲज देअर वॉज नो ब्रीज, आणि तिला आश्चर्य वाटलं की अरे हे का हलत आहेत, आता इथं कोणतीही हवेची झुळूक नाही आहे. ब्रीज म्हणजे हवेची झुळूक. इट स्ट्रक हर ॲज ऑड, तिला हे थोडं स्ट्रेंज वाटलं, विचित्र वाटलं की हे नेमके झाडं आपल्याकडे का झुकत आहेत. तर नेक्स्ट इव्हनिंग टू शी प्लेड ऑन हर व्हायोलिन ॲज युज्युअल अँड वॉच द पॉटेड प्लांट्स विथ केअर, आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळीसुद्धा तिनं जो आपलं नेहमीचं व्हायोलिन वाजवणं होतं ते व्हायोलिन वाजवणं सुरू केलं आणि त्या पॉटेड प्लांट्सकडे तिनं काळजीपूर्वक बघितलं. आफ्टर सम टाईम, लाईक द प्रिव्हियस डे, देअर वॉज अ डेफिनेट मुवमेंट इन हर प्लांट्स, आणि काही वेळानंतर अगोदरच्या दिवसासारखीच, प्रिव्हियस म्हणजे अगोदरच्या दिवसासारखीच देअर वॉज अ डेफिनेट मुवमेंट इन हर प्लांट्स, आणि त्या प्लांट्समध्ये आजही तीच मुवमेंट होती, तीच हालचाल होती. दे ऑल बेंड टुवर्ड्स हर, आणि ते सर्व तिच्याकडे झुकले. बेंडचं सेकंड फॉर्म आहे. बेंड म्हणजे वाकणे, टुवर्ड्स म्हणजे त्या दिशेने, तर ते तिच्या दिशेने पुन्हा वाकले. दिस ॲस्टोनिश्ड अँड सरप्राईज हर, यानं तिला आश्चर्य वाटलं. दॅट डे अल्सो देअर वॉज नो ब्रिज, कारण त्या दिवशीसुद्धा त्या ठिकाणी हवा नव्हती किंवा वाऱ्याची झुळूकसुद्धा नव्हती. रेवती सॅट ऑन द बेंच अँड प्लेड अ डिफरंट ट्यून. मग आता हे खरं आहे की खोटं आहे पडताळण्यासाठी रेवतीनं आता तिची जी मोहनम, तिची ट्यून होती, आवडती ट्यून होती, ती तिनं सोडून दिली आणि दुसरी वाजवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य घडलं? वन विथ अ क्विक रिदम शी सडनली सॉ ऑल प्लांट्स टर्न अवे फ्रॉम हर ॲज दो दे डिड नॉट लाईक व्हॉट शी वॉज प्लेईंग. आणि काय आश्चर्य, जसं तिने पहिली ट्यून सोडली, मोहनम ट्यून सोडली आणि दुसरी ट्यून जशी ती वाजू लागली तसे हे झाडं पुन्हा तिच्यापासून दूर जाऊ लागले. अगोदर तिच्याकडे ते झुकले होते, तिच्याकडे वळले होते, परंतु आता पुन्हा सरळ झाले आणि पुन्हा तिच्या ऑपोजिट साईडला ते जाऊ लागले. जसं काही त्या प्लांट्सला, त्या रोपट्यांना तिने आता नंतर वाजवलेली ट्यून मुळीच आवडली नाही असं दाखवण्यासाठी ते तिच्यापासून दूर जाऊ लागले. Then she started playing her favorite tune again and the plants were slowly straightened themselves and bent towards her. आणि पुन्हा तिनं तिची जी फेवरेट ट्यून होती, तिची जी आवडती ट्यून होती ती पुन्हा तिनं वाजवायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य घडलं पुन्हा की ते झाडं तिच्यापासून जे दूर गेलेले होते ते पुन्हा सरळ झाले आणि सरळ होऊन पुन्हा रेवतीकडे ते झुकू लागले. हर सरमाइज बिकेम अ सर्टेनिटी, आणि तिने जे विचार केला होता, तिनं जे ठरवलेलं होतं ते आता खात्रीमध्ये बदललं. हर प्लांट्स लव टू हिअर हर फेवरेट ट्यून, आणि तिचा निश्चय पक्का झाला होता की तिचं जे मत होतं ते मत आता पक्क झालं होतं की तिचे जे प्लांट्स आहेत, तिचे जे रोपटे आहेत, त्या रोपट्यांना हिची फेवरेट ट्यून आवडते ऐकायला. शी केप्ट द नॉलेज सिक्रेट, आणि हे जे नॉलेज होतं, हे जे ज्ञान प्राप्त झालं होतं तिला, हे नॉलेज तिनं गुपित ठेवण्याचं ठरवलं. सिक्रेट म्हणजे गुपित. शी डिड नॉट टेल टू एनीवन, आणि तिनं हे कोणालाही सांगितले नाही की झाडांना माझी फेवरेट ट्यून आवडते, ते माझ्याकडे आकर्षित होतात, माझ्याकडे ते झुकतात, हे तिने कोणालाही सांगितलं नाही. नॉट इवन हर मदर, स्वतः तिच्या आईलाही तिने सांगितलेलं नाही. देर वेर ओनली अ फ्यू डेज लेट फॉर द प्राईज डिस्ट्रीब्युशन, आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनसाठी आता काही दिवसच बाकी होते.
टू हर ग्रेट सरप्राईज आणि तिचं ग्रेट आश्चर्य म्हणून रेवती फाउंड हर potted plant not only taller and healthier than the other balsam plants, but that they had started flowering a few days earlier than the other plants. आणि आश्चर्य म्हणजे हिचे जे बाल्सम प्लांट्स होते हे बाल्सम प्लांट्स इतर रोपट्यांपेक्षा अधिक हेल्दियर्स नाही दिसू लागले, तर त्यांना लवकरच फुलं सुद्धा यायला सुरुवात झाली आणि तेही अतिशय सुंदर फ्लावर्स त्यांना आले होते. The flowers were big and brightly colored. आणि हे जे फ्लावर्स होते हे फ्लावर्स मोठमोठे होते आणि यांचा कलरसुद्धा अतिशय ब्राईट होता. वन ऑफ द प्लांट्स हॅड अन अनयुज्युअल काइंड ऑफ फ्लावर. आणि यातील एक जे प्लांट होतं याला तर एक असामान्य प्रकारचं फूल आलेलं होतं. द फ्लावर्स वेअर मऊ विथ व्हाईट स्ट्रिप्स. आणि हे जे फ्लावर्स होते या फ्लावर्सवर पर्पल कलरचे स्ट्रीप असलेले हे फ्लावर्स होते. दॅट इव्हनिंग शी न्यू. आणि त्या सायंकाळी तिनं जाणलं शी वूड डेफिनेटली गेट द प्राइज फॉर द बेस्ट प्लांट्स. आणि बेस्ट प्लांटचं प्राइज निश्चितचपणे आपल्याला मिळणार आहे असं तिनं त्या सायंकाळी जाणलं होतं, तिला कळलं होतं. शी वेंट टू बेड ड्रीमिंग ऑफ हर प्लांट्स अँड द न्यू टाईप ऑफ फ्लावर. आणि आपल्या नवीन टाईपच्या फ्लावरचं स्वप्न बघत, आपल्या प्लांटचं स्वप्न बघत ती झोपायला गेली. द नेक्स्ट डे वॉज द ऑल इम्पॉर्टंट डे. आणि समोरचा दिवस सर्वात इम्पॉर्टंट दिवस होता, सर्वात महत्त्वाचा दिवस होता. शी गॉट अप इन द मॉर्निंग अँड वेंट स्ट्रेट टू द कोर्ट ॲट टू सी हर प्लांट्स. अतिशय महत्त्वाचा दिवस होता तिच्यासाठी आणि ती उठल्यानंतर सरळ आपल्या कोर्ट ॲटमध्ये गेली. तर कशासाठी? आपल्या प्लांट्सला बघण्यासाठी. रेवती ब्लिंक्ड फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि तिथे गेल्यानंतर ती आश्चर्यचकित झाली. तिथे गेल्यानंतर तिने डोळेच मिसकावले. ब्लिंकचा अर्थ होतो डोळे मिसकावणे. फॉर अ फ्यू मिनिट्स डोळ्यांची उघडझाप केली तिनं. फॉर देअर वॉज नायदर द पॉट नॉर द प्लांट्स. आणि का? कारण त्या ठिकाणी पॉटही नव्हता आणि प्लांट्ससुद्धा नव्हते. नायदर नॉर ही एक रचना आहे. नायदर नॉरचा अर्थ होतो हेही नाही आणि तेही नाही. त्या ठिकाणी प्लांटसुद्धा नव्हते आणि पॉटसुद्धा नव्हता. शी लुक्ड टू सी इफ समवन हॅड मूव्ड द पॉट. तिनं बघितलं की अरे कोणतरी इथले प्लांट्स जे आहेत ते हलवले असतील. इथली जी कुंडी होती ही कुंडी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ठेवलेली असेल हे तिनं शोधलं. इकडे तिकडे शोधाशोध घेतली. शी सर्च्ड ऑल ओव्हर. आणि सगळीकडे तिनं शोध घेतला. शी आस्क्ड हर मदर. तिने तिच्या आईला सुद्धा विचारलं. हर मदर सेड शी न्यू नथिंग आयदर अबाउट द पॉट ऑर द प्लांट्स. आणि तिच्या आईने तिला सांगितलं की मला तर पॉटबद्दल आणि प्लांट्सबद्दल सुद्धा काही माहिती नाही. आयदर ऑर ही सुद्धा एक रचना आहे. आयदर ऑर म्हणजे हे किंवा ते. तर मला पॉटबद्दल किंवा प्लांट्सबद्दल काहीही माहीत नाही. सम ऑफ द नेबर्स हॅड बीन टू देअर हाऊस टू प्रिव्हियस आफ्टरनून अँड हॅड रिमार्क्ड ॲट द ब्युटिफुल फ्लावर्स अँड द हेल्दी लुकिंग प्लांट्स इन द पॉट. अगोदरच्या दिवशी दुपारी रेवतीच्या घरी काही शेजारी आले होते आणि त्यांनी या हेल्दी आणि सुंदर फुलांकडे बघून किंवा या रोपट्यांकडे बघून त्यांची प्रशंसासुद्धा केली होती. बट लॅटर परंतु नंतर शी हॅड बीन बिझी इनसाइड द हाऊस अँड हॅड बीन नॉट टू दी कोर्टयार्ड. त्यानंतर ती तिच्या अभ्यासामध्ये बिझी झाली. ती घरामध्ये होती आणि घरामध्ये राहिल्यानंतर तिने खूप वेळापर्यंत ती काही अंगणात आली नव्हती आणि अंगणात येऊन आपले रोपटे आहेत की नाहीत हे तिनं काही बघितलं नव्हतं त्या दिवशी. रेवतीज ग्रीफ न्यू नो बाउंड्स. आणि आता तिच्या दुःखाला मर्यादा नव्हती. अमर्याद तिचं दुःख आता झालेलं होतं. शी वेंट अराउंड आस्किंग एव्हरीवन. आणि इकडे तिकडे ती फिरत होती, सभोवती फिरत होती, प्रत्येकाला विचारत होती. जो तिला भेटणार त्या सर्वांना ती विचारत होती की तुम्ही माझं पॉट बघितलं का, त्याच्यामधले प्लांट्स बघितले का. हर नेबर्स बट नो वन हॅड बीन एनिवेअर नियर द पॉट ऑफ प्लांट्स. परंतु कोणीही त्याचं उत्तर देऊ शकलं नाही. कोणीही सांगायला तयार नव्हतं की आम्ही तुझं प्लांट बघितलेलं आहे, हे प्लांट या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी आहे, असं तिला कोणीही सांगू शकलं नाही. शी कुड नॉट लॉज अ कंप्लेंट फॉर पॉट ऑफ प्लांट्स. आणि साध्या प्लांट्ससाठी, साध्या रोपट्यांसाठी ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंटसुद्धा देऊ शकत नव्हती. शी फेल्ट ॲज दो एव्हरीथिंग वॉज लॉस्ट. आणि तिला असं वाटलं की आता सर्व काही संपलेलं आहे. फेल्ट हे फीलचं सेकंड फॉर्म आहे ज्याचा अर्थ होतो की समजणे, जाणीव होणे. शी डिड नॉट माइंड नॉट गेटिंग द प्राइज बट शी रिअली मिस हर प्लांट. तिला
त्या प्राईजचं काहीही घेणं देणं नव्हतं. प्राईजबद्दल तिच्या मनात विचारही नव्हता. परंतु आता ती तिच्या रोपट्यांना खरोखर मिस करत होती. त्या रोपट्यांची तिला आता खरोखरच आठवण येऊ लागली होती. शी हॅड ग्रोन व्हेरी फॉन्ड ऑफ देम, कारण त्या रोपट्यांबद्दल तिच्या मनात अतिशय प्रेम निर्माण झालेलं होतं. ते अतिशय लाडके किंवा अतिशय प्रिय रोपटे बनले होते रेवतीसाठी. दे वेअर हर फ्रेंड्स, कारण ते तिचे मित्र बनले होते. हू एन्जॉयड हर म्युझिक, जे रोपटे तिचं म्युझिक एन्जॉय करत होते, तिच्या म्युझिकचा आस्वाद घेत होते. दॅट इव्हनिंग, म्हणजे त्या संध्याकाळी, प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या संध्याकाळी, ऑल हर फ्रेंड्स वे आर गोईंग टू दी प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, आणि तिचे सर्व मित्र प्राइज डिस्ट्रीब्युशनच्या समारंभाला जाणार होते. शी डिड नॉट वॉन्ट टू अटेंड, आणि तिला ती जे सेरेमनी होती, प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी, ते अटेंड करायला आवडलं नाही किंवा तिथे जाण्याची आता तिची इच्छा उरली नव्हती. बट हर फ्रेंड्स फोर्स्ड हर, परंतु तिच्या मित्रांनी तिला आग्रह केला. आफ्टर रिचिंग द प्लेस, शी वेंट टू द बेंचेस वेअर द पॉटेड प्लांट्स वेअर डिस्प्लेड, आणि तिथे पोचल्यानंतर ज्या ठिकाणी पॉटेड प्लांट्स डिस्प्ले केलेले होते, लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेले होते, त्या बेंचजवळ ती सरळ गेली. रेवती वॉज शॉक्ड, आणि तिथं गेल्यानंतर तिला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. देअर वॉज हर पॉट ऑफ प्लांट्स, आणि त्या ठिकाणी तिचा जो पॉट होता प्लांट्सचा, तो त्या ठिकाणी ठेवलेला होता एका बेंचवर, विथ द नेम ऑफ अ डिस्टंट नेबर, आणि कोणाच्या नावानं, एका दूरच्या शेजाऱ्याच्या नावानं ते तिचं रोपटं किंवा तिची ती कुंडी त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ऑफ हर्स, ॲज द कॉम्पिटिटर रिटर्न ऑन अ स्मॉल पीस ऑफ कार्डबोर्ड अँड प्लेस्ड इन दिस सॉईल, एका दूरचा शेजारी होता, तिचा महिला होती, आणि त्या महिलेचं त्याच्यावर नाव लिहून एका कार्डबोर्डवर नाव लिहिलेलं होतं, आणि एका सॉईलमध्ये ते नाव असं खुपसून त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. शी न्यू इट वॉज हर पॉट ऑफ प्लांट्स, आणि तिने ओळखलं की हे माझंच आहे, पॉट ऑफ प्लांट्स हे माझंच आहे. शी वेंट टू द ऑर्गनायझर्स, आणि जे ऑर्गनायझर होते त्या सेरेमनीचे, त्या कॉम्पिटिशनचे, त्यांच्याकडे सरळ रेवती गेली. ऑफ द शो अँड टोल्ड देम अबाउट इट, त्या शोच्या ऑर्गनायझर्सकडे जाऊन रेवतीनं त्यांना सांगितलं की हे प्लांट माझं आहे. परंतु द ऑर्गनायझर्स वे आर नॉट कन्व्हिन्स्ड, परंतु हे जे ऑर्गनायझर होते यांचं काही मत वळलं नाही, हे काही मान्य झाले नाही. दे सेड, हाऊ कॅन यू प्रूव्ह दॅट द प्लांट्स आर युअर्स, ते म्हणाले की तू कसं सिद्ध करणार की हे जे प्लांट्स आहेत, ही जे रोपटे आहेत, ते तुझे आहेत. द लेडी हू सबमिटेड देम इज अ रेग्युलर पार्टिसिपंट, जी महिला, ज्या महिलेने हे या ठिकाणी सबमिट केले आहेत, ती आमची नियमितची पार्टिसिपंट आहे, नेहमी भाग घेते ती महिला. मग आम्ही तिच्यावर संशय कसा घ्यायचा? हाऊ कॅन वी डाऊट हर, तिच्यावर संशय कसा काय घेऊ आम्ही? रेवती वंडर्ड हाऊ टू कन्व्हिन्स देम, रेवतीला आता विचार करू लागली रेवती की आता यांना कन्व्हिन्स कसं करायचं, हे मान्य कसं करतील आपलं मत. शी सॅट देअर फॉर अ फ्यू मिनिट्स लुकिंग ॲट द प्लांट्स, आणि ती त्याच ठिकाणी बसली, आपल्या प्लांट्सकडे बघत काही क्षणापर्यंत, काही मिनिटांपर्यंत ती त्या ठिकाणी बसली. द साईट ऑफ द प्लांट्स बेंडिंग टुवर्ड्स हर व्हाईल शी प्लेड हर व्हायलिन फ्लॅश्ड अक्रॉस हर माइंड. ऑर्गनायझर्सला पटवून कसं द्यायचं की हे प्लांट्स माझेच आहेत, असा विचार करत ती एका बेंचवर बसली, ते आपल्या रोपट्यांकडे पाहत, आणि अचानक तिच्या मनामध्ये आलं की अरे हो, आपले जे प्लांट्स आहेत, आपण व्हायलिन वाजवत असताना आपल्या दिशेने झुकले होते. हा जो विचार आहे, ही जी ॲक्शन आहे किंवा ही जी सिच्युएशन आहे, ही तिच्या मनात त्यावेळेस स्ट्रक झाली. शी टोल्ड द ऑर्गनायझर्स दॅट शी कुड प्रूव्ह द प्लांट्स वेअर हर्स, आणि तिनं त्या ऑर्गनायझर्सला सांगितलं की मी हे सिद्ध करू शकते की हे जे रोपटे आहेत, हे रोपटी माझीच आहेत. शी रॅन होम, आणि ती घरी धावत गेली. When she returned a few minutes later with her violin in, they started laughing, आणि जेव्हा ती व्हायोलिन घेऊन आतमध्ये आली तेव्हा तिच्यावर सर्वजण हसू लागले. But their ridicule did not deter her from her mission, परंतु त्यांचा जो उपहास होता, त्यांनी हिची जी टंगलटवाळी केली होती, ही आपल्या निश्चयापासून किंवा आपल्या मिशनपासून तिला मागे सरू शकले नाही, तिला डिस्करेज करू शकले नाही आपल्या मिशनपासून. शी टोल्ड देम, तिनं त्यांना सांगितलं, आय नो माय प्लांट्स अँड आय शेअर अ सिक्रेट विथ देम, मला माझी रोपटे माहीत आहेत, माझे प्लांट्स मला माहीत आहेत, आणि एक सिक्रेट, एक गुपित मी त्यांच्यासोबत शेअर केलेलं आहे. माय प्लांट्स आर म्युझिक लवर्स लाईक मी, आणि माझी जी रोपटे आहेत, ही माझी रोपटीसुद्धा माझ्याप्रमाणे संगीत प्रेमी आहेत. अँड यू कुड सी हाऊ दे रेस्पॉन्ड वेन आय प्ले देम,
प्ले टू देम. आणि तुम्ही बघाल म्हणते की ते रोपटे माझ्यासाठी कसा प्रतिसाद देतात. ज्यावेळेस मी त्यांच्यासाठी संगीत वाजवणार त्यावेळेस ते कसे प्रतिसाद देतील हे तुम्ही पण बघाल. दे ऑल लाफ्ड लाउडर सेइंग दॅट दे हॅड नेवर हर्ड अ प्लांट्स एन्जॉईंग म्युझिक. ते तिच्यावर हसू लागले, मोठमोठ्याने हसू लागले आणि असे म्हणत हसू लागले की त्यांनी आजपर्यंत कधीही ऐकलं नाही की झाडं हे म्युझिक ऐकतात. दे आस्क्ड डू प्लांट्स हॅव इयर्स लाईक अस टू एन्जॉय युअर म्युझिक. तिने तिला विचारलं की या झाडांकडे आपल्यासारखे कान आहेत का म्युझिक ऐकण्यासाठी. नो वन बिलीव्ड हर. आणि तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. शी फेल्ट व्हेरी डिजेक्टेड. आता तिला खूप दुःख वाटू लागलं. बट वॉज डिटरमाइंड टू विन हर प्लांट्स बॅक. परंतु निश्चय होता आपली रोपटी आपले झाडं परत मिळवण्याचा तिच्याकडे निश्चय होता. शी सॅट नियर हर प्लांट्स विथ हर व्हायोलिन अँड स्लोली स्टार्टेड प्लेइंग हर फेवरेट रागा. निश्चय घेऊन ती बसली त्या झाडांच्या जवळ आणि तिनं व्हायोलिनवर वाजवायला सुरुवात केली स्लोली. आणि तिची जी फेवरेट ट्यून होती, तिचा जो फेवरेट राग होता मोहनम, ती वाजवायला तिनं सुरुवात केली. एनक्रॉस्ड इन हर म्युझिक. आणि तिच्या म्युझिकमध्ये एवढी ती गुंतल्या गेली, एवढी ती मग्न झाली. रेवती इवन फॉरगेट हर प्लांट्स फॉर अ टाईम. आणि एवढी ती मग्न झाली की काही क्षणासाठी ती तिच्या रोपट्यांना सुद्धा विसरली. बट द अदर्स कुड नॉट. परंतु इतर काही विसरू शकले नाही. इतर सर्व काही पाहत होते विथ वंडर इन देअर आईज. परंतु त्यांच्या डोळ्यांना आश्चर्य वाटावं अशी गोष्ट घडली. दे वॉच द प्लांट्स. त्यांनी त्या प्लांट्सकडे बघितलं. स्ट्रेट ॲट द फर्स्ट. अगोदर सरळ उभे होते. दे बेंट स्लाइडली. आणि अगोदर सरळ असणारी रोपटी आता हळुवारपणे झुकली. ॲज शी प्लेड ऑन अँड ऑन their stems bent towards Revati as though they wanted to touch her. आणि अशा प्रकारे ती रोपटे झुकू लागली की जशी काय ती आता रेवतीला स्पर्श करणार की काय. रेवतीचं आपली फेवरेट ट्यून व्हायोलिनवर वाजवणं तिचं सुरू होतं आणि हे आनंदानं सर्व झाडं तिच्याकडे झुकू लागले होते. जणू काही तिला स्पर्श करायला ते जात आहेत. द ऑर्गनायझर्स वेअर स्ट्यून्ड. आणि ऑर्गनायझरला सुद्धा आता अचंबा वाटला, आश्चर्य वाटले. दे हॅड वॉच्ड अ न्यू फेनॉमिनम of plants responding to music and Revati had become a great discoverer. त्या सर्वांनी ही नवीन असलेली ऑकरन्स बघितली. ऑकरन्स ही होती की प्लांटसुद्धा रिस्पॉन्ड करतात, प्रतिसाद देतात म्युझिकला. अँड रेवती हॅड बिकम अ ग्रेट डिस्कवरर. आणि रेवती बनली होती एक महान डिस्कवरर. डिस्कवर म्हणजे शोध घेणे, शोधणे. परंतु जे अस्तित्वात आहे ते शोधणे. आणखी एक शब्द आहे इन्व्हेंट. इन्व्हेंट याचा सुद्धा अर्थ होतो शोधणे. परंतु जे अस्तित्वात नाही ते शोधणे याला इन्व्हेंट म्हणतात. म्हणजे नवनिर्मिती करणे म्हणजे इन्व्हेंट. आणि जे ऑलरेडी अस्तित्वात आहे ते शोधून काढणे याला म्हणतात डिस्कवरी किंवा डिस्कवर. दे ऑल अप्लाउड हर अँड सेड दे वर कन्व्हिन्स्ड दॅट द प्लांट्स वेअर हर्स. आणि त्या सर्वांनी टाळ्या वाजून तिची प्रशंसा केली आणि ते सर्व म्हणू लागले की आम्हाला मान्य आहे की हे जे प्लांट्स आहेत हे तुझेच आहेत. दे पुल्ड हर नेबर्स अप फॉर चीटिंग देम अँड शी ॲक्सेप्टेड. आणि त्या सर्वांनी ज्या महिलेने तिची ती रोपटी चोरलेली होती तिची चांगलीच खरडपट्टी काढली आणि तिनं सुद्धा स्वीकारलं की हो खरोखरच मीच हिची रोपटी चोरली होती. आफ्टर लॉंग आर्ग्युमेंट. एका लॉंग आर्ग्युमेंटनंतर, वादविवादानंतर, दॅट शी हॅड स्टोलन रेवतीज प्लांट. आणि तिनं सांगितलं की मीच रेवतीचे प्लांट्स चोरले होते. शी सेड while walking past Revati's house she had spotted the plants and had removed the pot in the night to her house and submitted it later for the contest. आणि तिने सांगितले की रेवतीच्या घरासमोरून जात असताना मला हे पॉट जे आहेत हे पॉट आणि प्लांट्स दिसले आणि त्यानंतर मी यांना इथून माझ्या घरी घेऊन गेल्यानंतर यांना या कॉम्पिटिशनमध्ये सबमिट केलं. ॲज शी वॉज अ रेग्युलर पार्टिसिपंट नो वन डाउटेड हर. आणि ही रेग्युलरची पार्टिसिपंट असल्यामुळे, रेग्युलर सहभाग घेत असल्यामुळे हिच्यावर कोणीही संशय केला नाही. द ऑथॉरिटीज डिसाइडेड दॅट रेवतीज प्लांट डिझर्व द फर्स्ट प्राइज ॲज दे वेअर द बेस्ट लुकिंग अँड हेल्दी. आणि जे ऑथॉरिटीज होते ज्यांनी ते ऑर्गनाईज केलेला होता तो कार्यक्रम, त्या सर्वांनी डिसाईड केलं की रेवतीचे जे प्लांट्स आहेत, रेवतीच्या प्लांट्सलाच फर्स्ट प्राइज दिलं जावं कारण तिचे जे प्लांट्स होते हे बेस्ट लुकिंग होते आणि हेल्दीसुद्धा होते.
आणि रेवतीला फर्स्ट प्राईजसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलं. रेवती कॅरीड होम द प्राईज प्राऊडली विथ हर पॉट ऑफ प्लांट्स. आणि रेवती मोठ्या अभिमानाने घरी परतली आपल्या रोपट्यांच्या कुंडीसहित.